हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ब्रश या बॅग मध्ये भेटला मला मगाशी, म्हणून मी घेतला, ज्याला सुरू केलं मी काम टाकून नंतर बॅग पडले हे सगळं तुझ्यात पडलं. एनिवेज, आज आहे शुक्रवार आणि आय नो मी खूपच काल पण मला माझा ब्लॉग आला नाहीये. ऍक्च्युली मी ब्लॉग बनवला होता पण एडिटिंगला टाइम नाही मिळाला आणि मी विचार केला की मी एवढासा स्ट्रेस घेणार नाही, कारण मी काल थोडीशी तब्येत पण खराब होती सकाळी. आज बेटर आहे, पण आहे थोडीशी आज पण खराब आहे. दात दुखतोय माझं जरा. तर मी आता कुकर लावलाय, तुम्हाला शिट्यांचा आवाज येईल मध्ये मध्ये. तर मी कुकर पण लावून आता ऍक्च्युली वॉशिंग मशीनच्या रिपेअरिंग साठी काही काम गेलं, आता चेक करून गेला तर त्यांनी मला काहीतरी 3200 रुपये खर्च सांगितला. 2800 मध्ये तो करून ते बोलला फायनली. हा, मी सगळेच जास्त पैसे सांगतात. एकाने 6 सांगितलं, एक 3200 सांगतो, एकाने 2200 सांगतो. तर मी विचार करते अजून एखाद्याला कोणाला तरी बोलवते आणि बघते किती बोलते. नाहीतर मग 2200 वाल्याला फायनल करून टाकेल आणि बोलून घेईल. म्हणजे 2200 वाल्याने पण शुअरिटी दिली नाही ना. तो काय बोलला, रिपेअर झालं तर 2200 मध्ये होईल, अदरवाईज जास्त लागतील. सर्किट सर्किट गेलंय बोलत, सर्किट सगळं ना. सेन्सर वाटलं, सेन्सर लक्षात नाही. एनिवे, तर दिवसाची सुरुवात तर आता केलेली आहे. अं, आता विचार करते काहीतरी रांगोळ्या वगैरे जरा मला काढायचं, मी काढल्या नव्हत्या काल. आ, असं केलं ना की दुखतं. असं असं केलं तर दुखत नाहीये, असा करू, असा केला ना हात. आ, जाम दुखतोय हात. तर anyways, मी कलर करायचा प्लॅन करतोय घराला. थोडस रिन्युएट करूया, कारण की अशा जर घरामध्ये जर थोडस हे नसेल ना, वाईब येत नाही, चांगले घर थोडं स्वच्छ असेल, छान असेल तर ते बघावं असं वाटतं. आणि एक वाईब येते, एक पॉझिटिव्हिटी वाटते. तर मी विचार केला, माझ्या इलीचा बर्थडे जानेवारी मध्ये 27 तारखेला. तर मी विचार करते की नोव्हेंबर चालू आहे तिच्या, आणि डिसेंबर जानेवारी 2 महिने आहेत पूर्णपणे. विचार करते डिसेंबर मध्ये वगैरे, च्या महिन्यात मी कलर कलर करायला जाईल घरामध्ये. न्यू इयरच्या आधी, न्यू इयरच्या आधी सुरू करेल. न्यू इयरला माझ्या घरामध्ये चांगला कलर वगैरे केलेला असेल. कलर केला तरी घरामध्ये थोडासा डेट होईल, वाटेल वाईब येईल. बघूया घराचा कलर करूया. आणि बाय द वे, आज माझा बर्थडे आहे आणि मी स्वतःला हॅपी बर्थडे टू मी असं करून झालंय सकाळी उठल्यावरच्या. कारण मला कोणी विश नाही करणार, मला माहिती आहे आमच्या घरामधलं. राकेशला पण मुद्दा मस्करी मस्करी म्हणजे रात्री 12 वाजता मला ऍक्च्युली मेसेज आलेले फेसबुक करून. विश करतात ना, मी ओळखीच्या फ्रेंड, त्याला माहिती पडलं तुला. तर दरवर्षी येतात मला ते. तर ते मेसेज वगैरे आले ना, तर ते मेसेज बघून मला लक्षात आलं की माझा बर्थडे आहे. मला लक्षात नव्हतं राहत. राकेशला अशीच बोलले की अरे माझा आज बर्थडे आहे, तुम्हाला विश नाही केलं. तर तेव्हा त्यांनी मला हॅपी बर्थडे असं बोललं. हॅपी बर्थडे, ठीक आहे, नाही. आणि मी माझा बर्थडे बोलल्यावर तिला राग येतो. हिचं म्हणणं आहे की हिचा बर्थडे माझ्याशी बोलायचं नाही असे बोलते. म्हणजे मला बर्थडे विश करत नाहीस, तुला काय करायचं असं ते. ठीक आहे बाबा, तुला पण हॅपी बर्थडे काय. बघू, जमलं तर संध्याकाळी थोडासा केक वगैरे आणेल आणि कापेल, म्हणजे तिच्या हातात माझ्यासाठी नाही. मी ऍक्च्युली अशा छोट्या छोट्या गोष्टी मी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करते, कारण की तिला थोडंसं चांगलं वाटावं, पॉझिटिव्ह वाटायचं. पॉसिबल झालं तर संध्याकाळी केक घरात आणून, म्हणजे शक्यतो केक आणून घरात करेल. नाहीतर मग आम्ही कदाचित गार्डन मध्ये जाऊ, काहीतरी खाऊ वगैरे घेऊन गार्डन मध्ये घेऊन गेल तिला. आणि तिथेच आम्ही केक वगैरे कट करून बर्थडे सेलिब्रेट करू वेगळी. बघूया कसं होतं. राकेशचा काय पत्ता नसतो, तो पण त्याचा काही भरोसा नाही, तो येईल नाही. त्याला तरी फोन करून विचारेल मी येतोच का म्हणून. तर डोंबिवली गार्डन, डोंबिवलीला स्टेशनच्या जवळ आहे गावदेवी गार्डन. तर त्या गार्डन मध्ये त्याला विचार, मी तू लवकर येतोस काय आज, तर आपण गार्डन मध्ये भेटूया. आणि तिथेच केक वगैरे आणून गार्डन मध्ये कट करेल आणि बघूया बर्थडे सेलिब्रेट करूया तिथं.
आणि स्वतःसाठी असं नाही, स्वतःसाठी असं नाही, पण कसं त्याच्यावर त्या बहाणे असतात हे सगळे, की थोडंसं आपण फॅमिली बरोबर टाइम बेस्ट क्वालिटी टाइम स्पेंड करतो. आणि प्लस माझी मुलगी आहे, तिला तर खूपच एक्साइटमेंट असते अशा सगळ्या गोष्टीची. आता काल आम्ही हळद होती वरती, तर मी काल हळदीला आम्ही लोक गेलो, पण हळद होऊन गेली होती. आम्ही उशिरा पोहोचलो तर आम्ही उद्या जेवायला बसतो. तर वरती मध्ये आमच्या सेम बिल्डिंग मध्ये वरती सेकंड फ्लोअरला वरती हे निघालेलं. तर मी त्या ठिकाणी तिथे माझा स्वतः ब्रश होता ना हातात, तो टाकला. हॅलो. आता कुकर तर भात वगैरे झाला तर मी विचार करते रांगोळ्या करायला बसेल, मग मी थोड्याशा रांगोळ्या करेन, 4-5 तरी काढेल. बघूया, भेटूया पुन्हा आपण ब्लॉगमध्ये अजून काही नवीन गोष्टी घडामोडी असतील तर तुमच्याशी मी शेअर करेन. आणि माझा बर्थडे सेलिब्रेट मी करते की नाही ते बघूया. हॅलो. किती काय अंधार पडलाय ग आपल्यावरती. बोल ना. मी खेळायला तू खेळायला चाललोय कुठे? आपला तर बर्थडे आहे ना माझा. हा तुझा बर्थडे. तर आम्ही आलोय आता गार्डनमध्ये आणि विचार केला घरामध्ये बसून तरी आम्ही काय करणार आहोत, त्यावेळेस आम्ही येऊन थोडासा इथे केक वगैरे कापतो. आणि हा बघ आम्ही केक पण घेतलाय. से हाय. हॅलो. आपण इथे लावूया कॅमेरा. थांबा 1 मिनिट. हा, थँक्यू. मी बसलो तर चालेल का? आजोबा येतात का? बॉटल हे सगळं ना आमच्यासाठी पण सगळं हे नवीनच आहे. आज मी पहिल्यांदा असं काहीतरी करते. पण किती छान वाटतंय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर इरा. इरा बर्थडे सगळे. माझं नाव इंद्रा आहे, हिचं नाव इरा आहे. तिचं नाव इरा आहे. तुझा कधी आहे बर्थडे? तुझा कधी आहे? तिचा जानेवारी. तिचा आता जानेवारी मध्ये तिचा पण येणार आहे. मी ह्याच काढते हा, कारण की आता काही अवेलेबल नाहीये. टेस्टी आहे. सुट्टी आहे माझ्या. हा, गेल्या वर्षी 22 मेला ह्याच्याने करते ना काहीतरी. हा, 22 मेला वाटलं. ओके. अच्छा, एक वेगळं आहे. वेगळं आहे. हा, हे मी करते ते वेगळं. मला एक वेगळा अनुभव मिळाला. ऍक्च्युली काहीतरी वेगळंच करायचं असतं नेहमी. आपण सगळे करतात ते करण्यामध्ये काय मजा आहे ना. वेडा पण म्हणतात. कोणाची कोणती बाई घराची मुलगी असेल हा, ना, तिला आवडलं तर बरं. त्या कुठच्या अच्छा अच्छा अच्छा. संधी बसलेला किंवा मी तुम्हाला बोललेला हल्ली ना माणसावर कमी येतात. ऍक्च्युली काय माणसांचं काय फोन बिन हे झालंय ना, त्याच्यामुळे माणसं कॉन्टॅक्ट तुटलाय. हा, कॉन्टॅक्ट हे व्हॉट्सअप ना आग लागली ते ऍक्च्युली छान. मी ब्रेक आवडलं तुला? कशाचा फ्लेवर आहे
आणि आता आम्ही इथून निघतो कारण की आमचा बड्डे झाला आहे आता सेलिब्रेट. आणि ॲक्च्युली काय झालं की एक आजोबा भेटले आता जस्ट आणि आजोबांशी आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप बरं वाटलं. शी हे काय का असं मी बुल आहे. तू हुई नाही जोकर आहेस तू. आता जेवायला बसते. मग अशी मी घाईघाईमध्ये बाहेरून आल्यानंतर मग मी हे नाही बनवलं, काही बोलले नाही, व्लॉग नाही बनवलं कारण की कामामध्ये होते. पण जेवण वगैरे बनवायचं होतं सगळं मला. तर आता फायनली जेवण बनवून झालं आहे. चिकन बनवलं. लावता येतं पण हिला पोरीला काढता येत नाही. कशी पण लावते. मला हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. थँक्यू. मला इकडे तर माझा फायनली माझा बर्थडे झाला आहे. मस्त सेलिब्रेट झाला आहे. तुमच्याशी नंतर डिस्कस करते. आता जेवून घेते. जेवण आले पुढे. पाय माझा पसरून बसले. पाय जाम दुखतोय माझा आज. ते आजोबा 77 इयर ओल्ड आजोबा होते. ते म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा पण मोठे होते ॲक्च्युली. म्हणजे वडिलांपेक्षा पण 16-17 वर्षांनी मोठे होते ते. म्हणजे भरपूर मोठे होते पण ते एकदम फिट होते. आणि तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मी टाकेल तो क्लिप ह्याच्यामध्ये. आणि एवढे ते बोलायला छान होते. आणि ते कुठल्या MTNL कुठेतरी ते रिटायर्ड आहेत. आणि खूप छान गप्पा मारल्या. त्यांना असं युनिक वाटला बड्डे. ते बोलले की मी फर्स्ट टाईम असं काहीतरी बघतो आहे की अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करताना. तर मी बोलले की हां मी पण पहिल्यांदाच करते कारण की मी असं कधीच रोडवरती वगैरे अशा टाईपचं मी कधी नाही केलं. किंवा मी पण कधी असं गार्डनमध्ये जाऊन बड्डे सेलिब्रेट नाही केला आहे कधी. मी ह्यावेळी केला कारण घरामध्ये पण आम्ही दोघीच होतो. ताईचा फोन आला होता पण ताई मला असं वाटलं ती येणार नाही कारण की 6 वाजून गेले. आम्ही घरातूनच 7ला निघालो आहे. 6:45-7ला आम्ही लोक घरातून निघालो. तरी पण ताईचा काही हेच नव्हता. ताई काही बोलली नाही समोरून की मी येते म्हणून. तर कारण नंतर ती मला बोलली. आत्ता आम्ही आल्यानंतर बोलणं झालं ना तेव्हा ती बोलली मी येणार होते पण तुम्ही लोक गार्डनचा प्लॅन केला म्हणून मी नाही आलो. पण आधी बोलली असतं मी कदाचित थोडी थांबली असती. पण हे अनएक्सपेक्टेड झालं सगळं. पण बरंच वाटतं काहीतरी अशा गोष्टी घडल्या पण पाहिजे. जर आम्ही गेलोच नसतो तर आजोबा भेटले कसे असते आम्हाला. कदाचित ते आजोबा भेटायचे होते म्हणून आम्ही गेलो. आणि ते आजोबा खूप साऱ्या गप्पा मारल्या. आम्ही त्यांना फोर्सफुली म्हणजे मी त्यांना बोलले की ते मला विश करून निघाले होते पण मी त्यांना बोलली थांबा म्हणून केक खाऊन जा. आणि नंतर मग त्यांनी बसले. त्यांनी जास्त असं नाही वगैरे बोलले नाही. त्यानंतर ते बसले. केक वगैरे खाल्ला आणि मला 2-3 वेळा त्यांनी विश केलं. निघता पुन्हा विश केलं. आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा पण मारल्या आणि बरं वाटलं मला. काहीतरी वेगळं पण झालं. आणि ते ॲक्च्युली ते खूप खुश झालेले कारण त्यांना वाटलं की ते बोलले मी फर्स्ट टाईम असं काहीतरी बघतो. त्यांनी खूप साऱ्या लोकांना फॅमिलीला त्यांच्या घरून त्यांच्या वाईफचा फोन आला. त्या आजींचा पण फोन आलेला. त्यांनी कॉल करून म्हणजे त्यांचा फोन आला तर त्यांनी त्यांना सांगितलं फोनवरती इथे एक मुलगी भेटली आहे. त्या मुलीची पण एक छोटी मुलगी आहे. म्हणजे मी आणि माझी इरा आम्ही केक बड्डे सेलिब्रेट करतो आहे. केक वगैरे कट करतो आहे. आणि त्यांनी तिथे शेअर केलं ते फोनवरती. आता 2 वेळा 2 का 3 वेळा त्यांना फोन आला त्यामध्ये. तर मला वाटतं 2दा आला फोन. एकदा तर त्यांच्या मित्राचा फोन होता. त्या मित्राला पण त्यांनी सांगितलं मी अशा पद्धतीचं एक बड्डे सेलिब्रेट होताना बघतो आहे फर्स्ट टाईम असं मी मित्राला पण सांगितलं. आणि त्याच्या 3 लोक बड्डे सेलिब्रेट करत आहेत. आणि मी पण त्यांच्या बड्डेमध्ये मी पण हे झालो आहे इन्वॉल्व झालो आहे. आणि बसलो आहे. मी सुद्धा बसलो आहे. आणि मी सुद्धा बड्डे केक मी बसून बड्डेचा केक खातो आहे असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर मग खूप साऱ्या गोष्टी बोललो. बरं वाटलं. आणि मला माझ्या पप्पांची ॲक्च्युली आज मला सिरियसली पप्पांची आठवण येत होती. पण खूप जास्त आठवण येत होती मला पप्पांची. सकाळपासून येत होती. आणि मला ते आजोबा कदाचित मे बी असू शकतं की पप्पांनीच पाठवलं त्यांना की तुम्ही जा म्हणून किंवा बुद्धी दिली असेल पप्पांनी की जा म्हणून बसा. ॲक्च्युली मला खूप म्हणजे आज मला खूप वाईट वाटत होतं की कदाचित माझे पप्पाच आले असं वाटलं मला 2 मिनिटासाठी. आणि ते त्यांचं एज तर जास्त होतं नो डाऊट. पण त्यांनी बसून केक वगैरे घालून ज्या पद्धतीने ते बसले ना माझे पप्पा पण ना मांडी घालून जनरली बसायचे नाही. पाय सोडून बसायचे खाली बसताना. खाली जमिनीवर बसताना ना
त्यांना पटकन बसता यायचं नाही. तर हे सुद्धा थोडेसे उठताना बसताना थोडेसे हे झाले, पण हे फिट होते एकदम. माझे पप्पा पण फिटच होते म्हणा. आणि त्यांनी बसून केक वगैरे खाल्ला ना, मला तर माझे पप्पा दिसत होते, कारण की माझ्या पप्पांना सुद्धा गोड खूप आवडतं, केक वगैरे असे आयटम त्यांना पण खूप आवडतं. तर बसून वगैरे आम्ही लोकांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या, जवळपास अर्धा तास गप्पा मारले आम्ही. 26 मिनटं वगैरे मी टायमिंग बघितला व्हिडिओचा, तर तो तेवढा व्हिडिओ पूर्ण टोटल ते होतेच. ते गेल्यानंतर मी व्हिडिओ बंद केला आहे. 25 मिनटं तर ते होते. 25 मिनटं आम्ही गप्पा मारल्या आणि शेवटी तर निघाले गेले ते. आणि नंतर मला परत आले आणि मला बोलले की तू काय फोटो काढलेस का, व्हिडिओ आहे? तर मी बोलले की माझा व्हिडिओ आहे, मी व्हिडिओ बनवते. तर ते बोलले ठीक आहे, मला सेंड करशील का ह्या नंबरवर? त्यांनी मला नंबर दिला आणि नाव वगैरे सांगितलं. नाव मी नंबर सेव्ह आत्ता केला आहे, मग अशी नव्हता सकाळी रस्त्यामध्ये तिथं नव्हता केला मी. तर मला सांगितलं ह्या नंबरवरती मला व्हिडिओ पाठवशील का? तर मी बोलली पाठवेल, पण मी एडिट करेन तेव्हा, कारण इतका 25 मिनटाचा व्हिडिओ तरी पाठवू शकणार नाही. मी छोटासा क्लिप काढून त्यातला पाठवेल त्यांना, ज्याच्यामध्ये ते माझ्याशी बोलतात, आम्ही लोक बोलतोय ना, तो पाठ मी त्यांना पाठवेल छोटासा काढून. कारण की एवढ्या त्याने मला आपुलकीने मागितला की मी त्यांना 100% पाठवणार काही झालं तरी. तर मी विचार केला त्यांना एक व्हिडिओ छोटासा क्लिप पाठवून देईल. आणि खूपच माझा बड्डे खूप मस्त बड्डे सेलिब्रेट झाला. आणि यापेक्षा जास्त चांगला बड्डे सेलिब्रेट होऊ शकत नव्हता घरात थांबली असे. तर म्हणजे चांगली बुद्धी आली देवाने दिली मला की जा आणि तिथे जाऊन सेलिब्रेट कर. तर कदाचित माझ्या पप्पांनी केक खाल्ला असं मी समजते. एनिवेज, आणि माझा आजचा बड्डे खूप जास्त छान सेलिब्रेट केला मी. आणि फर्स्ट टाईम असं वाटतं आहे मला. पप्पा असताना तर कधी लग्नानंतर तर पप्पा तर माझ्या बड्डेला कधी नसायचे इकडे, पण मे बी आता त्यांना वाटलं असेल, कारण की माहिती नाही, पण त्यांचा मी समजते की तो व्यक्ती जो होता कोणी, तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये माझे पप्पा होते समोरून आले आणि त्यांनी पण बसून गप्पा वगैरे मारून केक वगैरे खाल्ला आवडीने आणि खूप साऱ्या आशीर्वाद वगैरे दिले आणि गेले. आणि माझ्या इराने खूप जास्त मजा केली आहे. माझ्या इराला खूप जास्त केक आवडला. तुला केक आवडला? अच्छा अच्छा. बरं तुला सांग, केक आवडला तुला? आपल्या कोण भेटलं होतं? आजोबा भेटलेले. कोण होते ते आजोबा? ओळखीचे होते? कोणाचे ओळखीचे होते? तुझ्या ओळखीचे होते? ब्राउन कलर है, कलर्स है, पर दूल्हा है, मुन्ना है, नाक है, केसर है, व्हाईट कलर. हाँ व्हाईट कलर. हेयर चेहरा ब्राऊन कलर आणि हेअर व्हाईट कलर आणि नाक पण होतं त्यांना. तर हिला तर आजोबा खूप आवडले. ही तर मागे लागलेली असला, हिला सवय सगळ्यांच्या मागे लागते. ही त्यांच्या पण मागे लागली होती, पण कसं बसं मी हिला गंडवलं आणि फायनली आम्ही लोक घरी आलो. आणि काही त्यांनी मला अशा वृद्ध लोकांचं सांगितलं की आपल्या एक गोष्ट वाईट आहे आपल्या डोंबिवलीमध्ये की ते वृद्धाश्रम आहे. तर मला समजलंच नाही की ते काय बोलतात. एक गोष्ट चांगली आहे की वृद्धाश्रम आहेत. म्हणजे वृद्धाश्रम आहे ही गोष्ट चांगली कशी असू शकते? पण मला दुसऱ्या मिनिटाला लगेच एक क्लिक झालं की इतकी वाईट परिस्थिती आहे की मुलांना आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये, किती वाईट गोष्ट आहे की आपले आईवडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला, मोठं केलं लहानाचं, त्यांना आपण वृद्धाश्रममध्ये ठेवतो का तर आपल्याला नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी वगैरे जावं लागतं आणि त्यांचा सांभाळ करायला सध्या आता कोण नाही, आईवडिलांचा सांभाळ करायला इकडे कोण नाही आहे, म्हणून त्या लोकांना वृद्धाश्रमामध्ये ठेवू शकतो. अशी पण परिस्थिती आहे. आणि काही मुलांना आईवडील जडसुद्धा होतात की आता ते म्हातारे झालेत, त्यांना सांभाळायचं म्हटलं तर त्यांचं सगळं काढावं लागेल, बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये, तर ते सगळं करावं लागेल. यासाठी सुद्धा काही लोक वृद्धाश्रमामध्ये आपल्या आईवडिलांना ठेवतात आणि विच इज व्हेरी रॉंग. तुम्हाला जन्म दिला आहे त्यांनी तुम्हाला दुनिया जग दाखवलं आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत अशा पद्धतीने वागू शकत नाही. तुम्ही स्वतःला नाही, तुम्ही बोलतो ना, जगाला घाबरू नका, तुम्ही स्वतःला घाबरा की माझी पण मुलं मोठी होणार आहे, ती सुद्धा बाहेरगावी कुठेतरी परदेशी, ती मुलं पण कुठेतरी परदेशी शिकायला वगैरे जातील किंवा मला तुमच्यावर पण ती सेम वेळ येणार आहे. आणि त्यावेळी तुम्हाला ती फिलिंग कळेल की आपली मुलं आपल्याला किती लांब जेव्हा ठेवतात आपल्यापासून, तर काय फिलिंग असते तेव्हा तुम्हाला समजेल. म्हणून बोलते की
मला ते सांगितलं त्यांनी ना, मला दुसऱ्या क्षणाला ते क्लिक झालं पटकन. त्यांनी सांगितलं मला ही वाईट गोष्ट आहे की डोंबिवलीमध्ये खूप सारे वृद्धाश्रम आहे. तर मी थोडेसे 2 मिनटासाठी मी ब्लँक झाले. दुसऱ्या मिनटाला मला समजलं की ते अशा हिशोबाने बोलत आहेत की आपल्याकडे डोंबिवलीमध्ये ही गोष्ट जास्त म्हणजे जास्त प्रमाणामध्ये घडते की मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे मला दुसऱ्या क्षणाला समजलं. पण पहिलं मी एकदम ब्लँक झाली. मी असे का बोलतात, चांगली गोष्ट का बोलत आहेत, वृद्धाश्रम ही चांगली गोष्ट म्हणजे मला समजलं नव्हतं 2 मिनटं. एनिवेज, पण अशी वेळ कुणावरती येऊ नये. मला असं वाटतं, पर्सनल माझं हे म्हणणं आहे. ॲक्च्युली समोरच्याचं सगळ्यांचं वेगळं असतं. तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं तुम्हाला जर कोणी आढळलं की असं कोणी करतं आहे तर त्यांना प्लीज एक गोष्ट समजवा की तुमच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर असे वागला तर उद्या तुमची मुलं हे बघताय सगळं तुम्ही जे करताय ते, म्हणजे तुमच्यासोबतही मुलं तुमची तशीच वागतील. तर हे असं काही करू नका. त्यांचं म्हातारपण आहे ते पण त्यांचं चांगलंच जाऊ दे. तुमचं जसं बालपण त्यांनी घालवलं तसं त्यांचं म्हातारपण आहे आता, जे आपल्याला बघायला मिळतं. त्यांचं बालपण तर आपण बघू शकत नाही, पण त्यांचं म्हातारपण आपण बघितलं आहे. तर आपणही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत त्यांना आपल्यासोबत ठेवा. जितकं करता येईल तितकं करा. कारण की मी समजू शकते या गोष्टीला. कारण की माझे वडील आता नाही आहेत. माझे वडील मला आता असं वाटतं की माझे वडील असते ना सध्या, मी त्याच्यासाठी हे केलं असतं, मी त्याच्यासाठी ते केलं असतं असं आत्ता वाटतं मला. पण तेव्हा होतं तेव्हा ती फिलिंग, कदाचित ती गोष्ट आपल्याला नाही आहे ना, सध्या ती गोष्ट आपल्याकडे असते ना, तेव्हा तिचं महत्त्व इतकं नसतं. पण जेव्हा ती वस्तू गोष्ट आपल्याकडून जाते तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. म्हणून बोलते, ती वेळ येऊ देऊ नका की ती गोष्ट आपल्याकडनं दूर गेल्यानंतर तुम्ही त्याचा विचार कराल. ती आपल्याकडे असतानाच त्याचा विचार करा आणि त्यांना जेवढं तुम्हाला प्रेम देता येईल आणि जेवढा टाईम देता येईल तेवढा द्या. सगळ्यांचं जरुरी नाही की तुम्ही तिथे अवेलेबल राहा, नोकरी धंदे सोडा आणि मग त्यांच्याबरोबर राहा. नाही, पण तुम्ही जाता तिथं त्यांना तुम्ही स्वतःसोबत घेऊन जाऊ शकता ना, हे तर तुम्ही करू शकता. कारण त्यांची दुसरी काही आशा नसते. त्यांना फक्त आपल्या मुलांबरोबर राहायचं असतं. आणि सगळं नसतं हे सगळे 100% असं नाही आहे. काही आईवडिलांचा प्रॉब्लेम वेगळा असतो आहे, तरी पण ते डिपेंड करतं, माणसांवर डिपेंड करतं. तर प्लीज तुम्हाला जर तुमचं काय मत आहे ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली सांगा. आणि भेटूया. आजचा ब्लॉग मी तिथं एंड करते. आता 11:30 वाजले. जेवण वगैरे सगळं झालं आहे. थोडंसं मला भांडी वगैरे करायची आणि आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय आणि गुड नाईट, शुभ रात्री.